हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. आणि पुन्हा संध्याकाळच्या वेळेला मी घराकडे आलेली आहे आणि पाहते तर काय तर खड्ड्याचं काम चालूच आहे. अजून अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त काम झालं आणि बऱ्यापैकी काम बाकी आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने ह्या घराच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि हे नक्कीच घर आमच्या मनासारखं आम्हाला बनवून मिळणार आहे. आणि खास म्हणजे आम्हाला जे काही घर कसं बांधायचं, काय करायचं हे सजेस्ट करण्यासाठी कुणीतरी खास व्यक्ती आहे आणि त्या खास व्यक्तीचं नाव मी तुम्हाला नंतर एक दिवशी नक्कीच सांगणार आहे. आता ह्या घराच्या कामाला सुरुवात तर झालेली आहे, पण ह्या घराचं काम जे आहे ते खूप हार्ड आहे. कारण जुनं घर आमचं होतं, 15 वर्षापूर्वी बांधलेलं घर होतं आणि ते साईड बाय साईड तोडून आणि तिथूनच ज्या भिंती आहेत ह्या उभ्या त्या वापरणारच आहेत आणि साईडला जे कॉलम तयार करायचे आहेत त्यासाठी खड्डे खणण्याचं काम चालू आहे आणि खूप हार्ड काम चालू आहे. हे जे काम आहे ना, हे स्पेशल जे खड्डे खणणारे असतात त्यांनाच करता येतं. कोणीही खड्डे खणू शकत नाही, कारण जे मशीन आहे ते मशीन चालवता यायला पाहिजे आणि खूप मेहनतीचं काम आहे आणि त्यातनंच माणसांची, मजुरांची खूप कमतरता आहे. आणि तरीही जी एक जोडी आहे ती एक जोडी मला अगदी शेवटपर्यंत साथ देते, मजूर दोघेही. तर अतिशय सुंदर आहेत. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. ह्याच्या आधीसुद्धा त्यांचे छोटे छोटे ब्लॉग मी टाकलेले आहेत, मिनी ब्लॉग. बघा, इथे सुद्धा हा खड्डा खणून झाला आहे आणि जे दगड आहे ते त्यात घातलेत आणि ह्याच्यावर कॉलम उभे करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता पाहूया, हे कामसुद्धा आपल्यासाठी नवीनच आहे. इतरांचं काम करताना पाहिलं आहे, परंतु माझं स्वतःचं हे पहिल्यांदाच काम. हा जो व्हिडिओ आहे हा प्रगट दिनाचा आहे, पण छोटीशी क्लिप मी ह्याला जॉईन केलेली आहे कारण स्वामींचं दर्शन कुणाला नको आहे, तर सर्वांनाच हवं आहे. स्वामींचं दर्शन घेतलं की कुठेतरी आपल्या मनाला एक शांतता आणि पुढे काम करण्याची एक नवीन उमंग आपल्या मनात तयार होत असते. स्वामी आमच्या गावात आले आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि हे स्वामींचे दर्शन मी तुम्हाला नेहमीच घडवून आणत असते. आता बघा, इतका छान ह्या लोकांनी इथे डेकोरेशन केलेलं होतं आणि हे छोटासा व्हिडिओ मला वाटतं आधीसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला होता. पण स्वामींचं दर्शन रोज काही क्षणाक्षणाला जरी घेतलं तरी पण मन काय तृप्त होत नसतं. स्वामींची ओढ ही प्रत्येकालाच असते. तुम्हाला पण स्वामी दर्शन करायला आवडतं का, मला नक्की सांगा. आणि नेहमीच आमच्याकडे स्वामींचं दर्शन करण्यासाठी आम्ही जातो आणि ज्या वेळेला जातो त्यावेळेला आवर्जून मी व्हिडिओ घेते आणि तुमच्याशी शेअर करते. स्वामींचं जे मठ आहे त्याच्या मठाच्या अगदी बाजूलाच दत्त मंदिर आहे. दोन्ही मंदिरांचं जे अंगण आहे हे एकच आहे. तर दोघांचं दर्शन, दोन्ही देवतांचं दर्शन एकदाच होतं. मनाला खूप आनंद होतो आणि तुमच्या सर्वांचं प्रेम, स्वामींचे आशीर्वाद असेच आमच्यावर राहू द्या आणि आमचं घर लवकरात लवकर पूर्ण होईल ह्यासाठी सर्वांनी नक्कीच प्रार्थना करा. बघा, हे छोटंसं जेव्हा मंदिरातून निघालो आणि थोड्या पुढे आलो तर रस्त्यात बघा छानपैकी लायटिंग लावलेली. हे वटवृक्षाचं झाड आहे, खूप जुनं आहे आणि तिथे लायटिंग केलेली होती.